जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। अंबा फाटा येथे गुरुवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास एक चारचाकी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। या दुर्घटनेत वाहन पूर्णतः जळून खाक झालं असलं तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही घटना लाडेगाव तालुका वाळवा येथील सत्यजित संजय पाटील यांच्या स्विफ्ट वाहनासोबत घडली। ते आपल्या साडू व मेहुणीसह कामेरी येथून कोल्हापूर येथे दीपावलीच्या खरेदीसाठी गेले होते। खरेदी करून घरी परत येत असताना अंबा फाटा येथे त्यांच्या वाहनाला अचानक आग लागली। ही आग वाहनाच्या इंजिनमधून लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। प्रसंगावधान राखत सत्यजित पाटील व त्यांच्यासोबत असलेले सर्वजण तात्काळ गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। काही क्षणातच गाडीने पेट घेतला आणि संपूर्ण वाहन जळून खाक झालं। घटनास्थळावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। दरम्यान वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे ड्रायव्हर गणेश नायकवडी, फायरमन वैभव शिंदे, रोहन पवार व अंकुश कदम यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली। त्यांच्या सतर्कतेमुळे आग आसपास पसरली नाही। या घटनेने वाहनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं। वाहनांची नियमित तपासणी व देखभाल करण्याचं महत्त्व अधोरेखित झालं। स्थानिक पोलीस व अग्निशमन विभागाने आग लागण्यामागील कारणाचा तपास सुरू केला। स्थानिक पोलीस व अग्निशमन विभागाने आग लागण्यामागील कारणाचा तपास सुरू केला आहे। सत्यमुख प्रतिनिधी किशोर जासूद, अंबा तालुका हातकणंगले। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।